हाती नांगर घेऊन पोटी संकटांची छाती, हाती नांगर घेऊन पोटी संकटांची छाती, तरी नेहमीच होते त्याच्या आयुष्याची माती. घाम रक्ताचा युरिया देतो पिकाला ठिबक, स्वप्न पेरतो तरी तो येते वेदनेचे पिक, स्वप्न पेरतो तरी तो येते वेदनेचे पिक. नमस्कार, मी नराज सुदर्शन उपरे, शाळेतील ही आजच्या वादविवादमध्ये मी शेती हा व्यवसाय फायदेशीर नाही या बाजूने बोलणार आहे. मित्रांनो, भारत हा कृषी प्रधान देश आहे. आजही 60% लोक शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय करतात. पूर्वीच्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जायचं. पण आता सगळं उलटच झालंय. आता शेती कनिष्ठ स्तरावर पोहोचली, कारण शेती हा व्यवसाय फायदेशीर नाही. म्हणूनच ना सध्याची परिस्थिती बघता मी शेतीची व्याख्या अशी करेन की अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेला व्यवसाय म्हणजे शेती. शेती फायदेशीर आहे, पण कुणासाठी? व्यापारी आणि दलालांसाठी, शेतकऱ्यांसाठी नाही. यहाँ घोड़े को नहीं मिलता घास, यहाँ घोड़े को नहीं मिलता घास और गधे खा रहे हैं चवनप्राश, अशी परिस्थिती आहे. माझे जे मित्र शेती फायद्याचे आहेत असे म्हणत आहेत, त्यांना माझा हा सवाल आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सुद्धा शेतकरी आत्महत्या का करीत आहेत? सांगा ना. हे अत्यंत निंदनीय बाब आहे. नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डनुसार 2022 मध्ये 11,290 शेतकरी आत्महत्या झाल्या, त्यातील 37% महाराष्ट्रात. 2024च्या पहिल्या 6 महिन्यात 1,267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कारण शेती हा व्यवसाय फायदेशीर नाही आणि कर्जाचा डोंगर वाढतच जातो. शेतकरी पेरणी करतो, पण कधी पाऊस न पडल्याने किंवा पुराने दुबार पेरणी सुद्धा करावी लागते. तेव्हा तो म्हणतो, समजू नको ढगाळ हे साधे सुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे, मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे. कधी कधी तर बियाणे निघतात, त्यानंतर पिकावर येणारी पीक काढण्याचा खर्च, मळणी, महागडी रासायनिक खते, कीटकनाशक, मजुरीचा खर्च, यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय. एवढं सगळं करून जेव्हा शेतमाल विकायला जातो तेव्हा काय होते? निसर्ग शासन दलाल सारे जो तो मधला येथे छडतो आणि विकायला जावा जेव्हा शेतमाल नेमका तेव्हाच त्याचा भाव पडतो, नेमका तेव्हाच त्याचा भाव पडतो. केवढी शोकांतिका, आजही शेती सिंचनाचं प्रमाण 15 ते 20% एवढंच आहे. म्हणजे 80 ते 85% शेती पावसावर अवलंबून आहे. आणि पाऊस किती लहरी आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल. तो ऊस जाळतो, कापूस जाळतो, तो ऊस जाळतो, कापूस जाळतो, प्रत्येक पीक माझे पाऊस जातो, प्रत्येक पीक माझे पाऊस जातो. आज ही बेभरवस्त्याची शेती नाही तर सत्ता झालाय सत्ता. तरी शेतकरी फक्त एकाच गोष्टीसाठी शेती करतो, कारण आपली वडिलोपार्जित जमीन पडीत कशी ठेवायची, लोक काय म्हणतील. आज कुणी शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होत नाही, कारण शेती हा व्यवसाय फायदेशीर नाही. त्यातून शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा सुद्धा भागत नाही. त्याने पोट भरतं, फक्त बार हाय तर पार हाय, हे फक्त व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्यापुरतं ठीक आहे, बाकी सगळं पुस्तक बार आहे. शेती फायद्याची आहे म्हणता, मग मला सांगा, शहरांमध्ये दिसणाऱ्या मोठमोठ्या इमारती कुणाच्या आहेत? शेतकऱ्याच्या आहेत का? नाहीत ना. एक गोठीपूर्ण घरात पूर्ण व्हायला 60-70 वर्ष लागतात. केवढी उदासीनता शासन आणि प्रशासनाची. तेच हमी भाव मिळण्याच्या बाबतीत आणि तेच विपणन व्यवस्थेच्या बाबतीत पीक विम्यासारख्या फसव्या योजनांत शेतकऱ्यांचा पैसा जातो, पण मिळत काहीच नाही. लाडकी बहीण आणि मोफत अन्नधान्य मिळणाऱ्या योजनांमुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले. आता सांगा बरं, कशी करायची शेती? खरं तर या शेती नावाच्या गोंडस पिंजऱ्यात अडकलाय शेतकरी. वरील सर्व बाबींचा विचार करता आणि एक शेतकऱ्याची मुलगी मध्ये जाते, शेती फायद्याची नव्हती आणि फायद्याची नाही. शेवटी एवढं म्हणेल, भोवताली संकटाचे रानकिर्र घन दाट, भोवताली संकटाचे रानकिर्र घन दाट, शेती आहे की ही माझ्या मरणाची पाय वाट, शेती आहे की ही माझ्या मरणाची पाय वाट.